शरद पोक्षे नावाच्या ब्राह्मणी किडा बरळलेला आहे. मनुस्मृतीवरून बोलताना अप्रत्यक्ष नाहीतर प्रत्यक्ष वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती त्यांनी त्यानं टीका केलेली आहे. आणि म्हणून नागपूरच्या रेशीम बागेतील या किड्यानं नागपूरच्या रेशीम बागेतील किड्यानं शरद पोक्षाने गो खाल्ला. काय या संदर्भात मी काय म्हणेल तो त्या लायकीचाच तो आहे. मी काय म्हणेल, रेशीम बागेतील किड्यानं शरद पोक्षानं अखेर गो खाल्ला. रेशीम बागेतील किड्याने शरद पोक्षाने गो खाल्ला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची धूळ सुद्धा चाटण्याचा शरद पोक्ष हा लायक नाही. काय अरे वैश्विक प्रणेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची धूळ सुद्धा चाटण्याचा तो लायक नाही शरद पोक्षे. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची धूळ सुद्धा चाटण्याचा तो लायक नाही. तो महामानव सूर्यावर थुका निघालेला आहे, तुझ्याच तोंडावर तो थुका पडणार आहे. आणि म्हणून मनुस्मृतीने ज्या मनुस्मृतीनं समस्त महिलांना शूद्र अतिशूद्र नर नारी हे सब ताडन के अधिकारी हे कुठल्या ग्रंथात आहे रे भडव्या? शरद पक्षा या भटोकड्या भडव्या हे मनुस्मृतीनं बहुजन समाज आणि समस्त ब्राह्मण महिला सहित समस्त महिलांचा अपमान केलेला आहे, माणूस म्हणून नाकारलेला आहे. शूद्र अतिशूद्र नर नारी हे सब ताडन के अधिकारी हे कुठल्या ग्रंथात आहे रे? मनुस्मृती तू वाच नीट. आणि म्हणून समस्त महिला वर्गाने महिलांनी या शरद पोक्षे नावाच्या नालायकाला भर चौकात जोड्यानं मारलं पाहिजे. नागपूरच्या रेशीम बागेमध्ये व्यास नावाच्या व्यास सभागृहामध्ये भारत एक हिंदू राष्ट्र याच्यावरती हा अभिनेता कसला आहे? नाटकावरून सिनेमावर काम करून पोट भरणार हा जगत करी पोट भरया. हा कसला अभिनेता? हा कसला नटो? तू ब्राह्मण आहे म्हणून तुला नाटकात आणि सिनेमात काम भेटतोय बाबा. ब्राह्मण आहे हा तुझा पात्रता म्हणून तुला नाटकात आणि सिनेमात काम भेटतंय. आणि नाटकात आणि सिनेमात काम करून पोट भरणारा हा पोट भरवा भडवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका करतो. आणि तोही मनुस्मृतीच्या याच्यावरती. त्याच्यामध्ये भारत एक हिंदू राष्ट्र यावर व्याख्यान देताना हा भडवा घसरलेला आहे. हा ब्राह्मणवादी मनोवादी किडा, हा मनोवादी मनुस्मृतीच्या घाणेच्या गटारातील हा किडा बरळलेला आहे. काय मनुस्मृतीमध्ये कोणालाही दुय्यम स्थान नाही. ज्यांनी जाळले त्यांनी ती मनुस्मृती वाचायला हवी होती. जाळणाऱ्याने ती वाचायला हवी होती. वाचली असती तर मनुस्मृती जाळली नसती. असं तो बरगलेला आहे. मनुस्मृतीच्या घाणीच्या गटारातील शरद पोक्षे नावाचा हा किडा बरळलेला आहे. काय याला म्हणावं तर काय उत्तर द्यावं? अरे महामानव डॉक्टर जगातला एकमेव हा मानव, हा पुस्तकावर अतिशय प्रेम करणारा जगातला एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे पुस्तकासाठी राजगुरू स्वतःचं घर बांधणारा, पुस्तकासाठी सुद्धा स्वतःचं घर बांधणारा, राजगुरू नावाचं घर बांधणार जगातील एकमेव हा मानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. माझं कोणतंही नुकसान झालं, माझं पैशाचं इतर कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं तरी मी एक वेळ ते सहन करेल. पण माझ्या पुस्तकाला, माझ्या ग्रंथाला जर कोणी हात लावला तर जीवाच्या कराराने मी त्याला विरोध करेल असे म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचली नाही का रे भडव्या? अरे ती वाचली, त्याचा अभ्यास केला. अरे मनुस्मृतीच काय हिंदू धर्माच्या सर्व भानगडीचा, सर्व ग्रंथाचा अभ्यास केलाय म्हणूनच हिंदू धर्माला लाथ मारून बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अरे 21 वर्ष अभ्यास केला ना तुम्ही, सुधारला नाही. हिंदुत्ववाद्याने ब्राह्मणवाद्याने हिंदू धर्म व्यवस्था तुम्हाला सुदृढ वाटली नाही. असंच व्यवस्था, हीच गाजरडी व्यवस्था राहू दिली. आणि म्हणून या व्यवस्थेला लाथ मारून बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. अरे वाचली म्हणूनच ती जाळली ना मनवादी पिढ्या. शरद पोक्षे
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका करण्याची तुझी लायकी नाही. तू बोटाखालची धूळ सुद्धा साठण्याची तू लायकी नाही. तुझे सर्व हिंदुत्ववादी, तुझे सर्व हिंदुत्व धर्माचे सर्व शंकराचार्य, एवढंच का हिंदू धर्माचे जे जे कोण प्रकार महापंडित आहेत ना, त्या सर्वांना शंकराचार्य आणि सर्व हिंदुत्ववादी आणि तुझे 33 कोटी देवांना एका पारड्यात बसव आणि दुसऱ्या पारड्यामध्ये फक्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेन टाक. काय पारड तुलना करायची आहे ना शरद पोक्षे, तुला तुलना करायची तुला वाटते ना, तर एका पारड्यामध्ये शंकराचार्य जेवढे शंकराचार्य आहेत तेवढे बसव. RSS चे सरसंघ चालक सुद्धा सगळ्या सरसंघ चालकाला बसव, हिंदुत्ववाद्याला बसव, भाजपवाल्याला बसव आणि हिंदू धर्माचे सर्व ग्रंथ त्या पारड्यात टाक. आणि अजून कमी पडते काय म्हणून 33 कोटी देवाला त्या पारड्यात टाक आणि दुसऱ्या बाजूला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ना आणि इतर जे लिखाण केलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पेन दुसऱ्या पारड्यात टाक. निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या पेन असणार पारड तुमच्यापेक्षा लाखो पटीने जड असेल. हे आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे सर्व जगानं मान्यता दिली, वैश्विक प्रणेते म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगानं मान्यता दिली. हे त्यांचं आहे कर्तृत्व आणि त्या महामानवावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती प्रत्यक्षपणे टीका करण्याची तुझी लायकी सुद्धा नाही. खरं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांची एवढी जिरवलेली, एवढा पराभव केलेला आहे की अजून त्यातून ते सावरलेले नाही. एवढ्या आजही त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं का आज सुद्धा ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद्यांच्या मनवाद्यांच्या बुडाला आग लागती. आज सुद्धा ती शांत झाली नाही. ती बुडाला आग लागल्यानंतर कसा एखादा माणूस बरळतो, ओरडतो, येड्यासारखा बरळतो, कसं बरळलेलं आहे. बुडाला याची आग लागली. आंबेडकरवाद आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांनी केलेली क्रांती म्हणल्यानंतर पोक्षे नावाच्या या भटुकड्याच्या बुडाला आग लागली, त्यातून तो बरळलेला आहे. दुसरं काय ना, त्याच्यावर एवढं प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता नाही. त्याच्यावर लक्ष देण्याची, त्याची दखल घेण्याची काही आवश्यकता नाही. आता कुणीतरी मनोवादी उठायचा, एखादा ब्राह्मणवादी उठायचा आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती टीका करायचा आणि आपण त्याला उत्तर द्यायचं नाही. हे थांबलं पाहिजे. प्रतिक्रिया देत बसायचं ना. आता ऍक्शन करू, आता ऍक्शन करू. भारत एक हिंदू राष्ट्र, याच्यावर तो व्याख्यान द्याला रेशीम बागेमध्ये व्याख्यान दिलं. भारत एक हिंदू राष्ट्र असं म्हणणं म्हणजे भारताचा अपमान आहे. अरे विदेशी हिंदू हा विदेशी शब्द, मोगलाने दिलेली हिंदू नावाची शिवी हा विदेशी शब्द आणि त्या नावाचं त्याला धर्म बनवून भारताला तो हिंदू राष्ट्र बनवायला निघालेला आहे. भारत एक हिंदू राष्ट्र असं म्हणणं हा भारताचा अपमान आहे. हा देशद्रोह आहे. भारत एक हिंदू राष्ट्र, भारताला हिंदू राष्ट्र म्हणणं हा भारताचा अपमान आहे, हा देशद्रोह आहे. आणि म्हणून शरद पक्षावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. खरं म्हणजे भारत हे बौद्ध राष्ट्र होत आहे. भारत हे बौद्ध राष्ट्र आहे, बौद्ध राष्ट्र होते आहे आणि बौद्ध राष्ट्र राहील आणि बौद्ध राष्ट्राचं पुनर्निर्माण आम्ही निश्चित करू. हे सारं जगानं मान्यता केलेलं, सारे जगात भारत आहे. तुमचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा परदेशात गेल्यानंतर, विदेशात गेल्यानंतर बौद्ध भारतातून आले, बौद्ध देशातून आले, बुद्धांच्या देशातून आले असं म्हणतो. भारत हा बौद्ध राष्ट्र, भारत हे बौद्ध राष्ट्र होतं आहे, राहील आणि निश्चितपणे बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करू. हे सारे जगानं मान्यता केले. हे ब्राह्मणवाद्यांना, हिंदुत्ववाद्यांना, RSS आणि भाजपवाल्यांना हे सारे माहीत आहे आणि म्हणून ते घाबरलेले आहेत. रेशीम बागेतील किडे, RSS वाले, भाजपवाले परेशान आहेत. कारण एवढी सत्ता, बहुमताची सत्ता असताना सुद्धा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली बौद्ध धर्माची क्रांती त्यांना संपवता येत नाही, रोखता येत नाही. उलट
बहुजन समाज महाराष्ट्रात आणि देशामध्ये बहुजन समाज हा मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माकडे येत आहे. यामुळे रेशीम बागेतील RSS चे किडे, रेशीम बागेतील RSS चे किडे, तर शरद पक्षासारखे किडे हे परेशान आहे. आणि त्यातून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. त्यावर लक्ष देण्याची, त्याच्यावरती उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. त्याची दखल घेऊ नका. खर तर मनुस्मृती किती घाणेरडी आहे, काय आहे हे सर्व जगाला माहित आहे. मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये सर्व समाजाला, सर्वांना माहित आहे. त्याच्यावरती त्याला काय प्रत्युत्तर द्यावं? खरं म्हणजे सूर्य पूर्वेला नाही, सूर्य पश्चिमेला उगवतोय आणि सूर्य प्रकाश देत नाही असं म्हणणाऱ्याला तुम्ही उत्तर देत बसणार का? सूर्य पूर्वेला नाही तर पश्चिमेला उगवतोय असं जर म्हणणाऱ्याला तुम्ही त्याचं सांगणार नाही, नाही बाबा पूर्वेला उगवतोय असं सांगण्यात काय अर्थ आहे? आणि सूर्य प्रकाश देत नाही, उजेड देत नाही असं जर कुणी म्हणलं तर त्याला काय, त्याच्यावर काय उत्तर द्या? आणि सूर्यावर जर कोण रस्त्यावर उभा राहून जर थुकायला लागला तर त्याचं तुम्ही असं म्हणणार का, अरे थुका तो पोचणार नाही असं म्हणणार आहे का तुम्ही? त्याला दुर्लक्ष करा, त्याचाच थुका त्याच्या तोंडावर पडणार आहे. त्याला काय उत्तर आणि प्रतिक्रिया देत बसणार आहे? म्हणून मी याच्यावर फार न बोलता रेशीम बागेतील किड्यानं शरद पक्षाने गूळ खाल्ला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बुटाखालची धूळ सुद्धा साठण्याची या पक्षाची लायकी नाही. म्हणून समस्त महिलांनी या मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या शरद पक्षाला भर चौकात जोड्यानं मारलं पाहिजे. मनुस्मृतीवर स्पष्टीकरण देण्याची काय आवश्यकता आहे? खर तर मनुस्मृती म्हणजे सर्व प्रकारच्या घाणीची गटारगंगा. काय मनुस्मृती म्हणजे सर्व प्रकारच्या घाणीची गटारगंगा. या गटारीत येणारा शरद पक्ष हा डुक्कर आहे, हा किडा आहे, घाणीतला किडा आहे. मनुस्मृतीच्या घाणीतला हा किडा आहे आणि ते त्याच्यावर काय ते बरोबर आहे, त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? तर खरं म्हणजे खरं सुद्धा मनुस्मृतीमध्ये काय चांगलं वाटत असेल तर पहिल्यांदा तू तुझ्या आईला, बहिणीला, मुलीला आणि पत्नीला आधी मनुस्मृतीप्रमाणे वागव, मग मनुस्मृतीचं समर्थन कर. अरे काय याच्यावरती फक्त एवढंच म्हणेल, अरे आईला सुद्धा एकांतात बोलू नये असे सांगणारी मनुस्मृती खरं तर तो आईचा मुलगा म्हणून घेण्यास सुद्धा नालायक आहे. आणि तो निघाला हिंदू राष्ट्र बनवायला, हिंदू राष्ट्र भाषण देतो. अरे पहिल्यांदा आईचा चांगला मुलगा बन. आईला एकांतपणे आईला सुद्धा बोलू नये असं सांगणारी मनुस्मृती आणि या मनुस्मृतीचं समर्थन करणारा हा शरद पक्ष खरं तर एकांमध्ये आईला सुद्धा बोलत नसावा एवढी याची वाईट भावना असेल. आईला बदनाम करणारा, आईबद्दल सुद्धा वाईट भावना ठेवणारा हा मनुस्मृतीचा ग्रंथ त्याचं समर्थन करतोय. खरं तर आईबद्दल सुद्धा वाईट भावना ठेवत असावा हा शरद पक्ष. म्हणून एकांतामध्ये सुद्धा आईबद्दल सुद्धा हा शरद पक्ष एकांतमध्ये सुद्धा आईला भेटत नसेल, बोलत नसेल, कारण मनुस्मृतीचं समर्थन करतो. आईला सुद्धा एकांतपणे बोलू नये असं म्हणणारी मनुस्मृती, असं सांगणारी मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्या या शरद पक्षाला खरं तर संबंध दिला आणि जोड्यानं मारलं पाहिजे. आणि माझं या शरद पक्ष नावाच्या रेशीम बागेतील RSSच्या किड्याला जाहीर आव्हान देतो, खोली चर्चा करू आपण, दोघेही बसो जाहीरपणे, मनुस्मृती घेऊन बसो. तुझ्याकडे नसली तर माझ्याकडे हाय मनुस्मृती, मी वाचली, तू बी वाचली का मला माहित नाही, पण मी मनुस्मृती देऊन ते नसेल तर एकटा मनुस्मृती माझ्याकडे आहे. जाहीरपणे कुठल्याही तुझ्या मनोवादी चॅनल मध्ये चर्चा करून त्याच्या सांग मनुस्मृतीमध्ये काय चांगलं आहे. सगळ्यांना किती चांगली वागणूक म्हणतो ना, दुय्यम वागणूक दिली नाही, कुणाला चांगली वागणूक दिली तेवढं सांग. बहुजनाला, स्त्रियांना नव्हे तर ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा वागणूक चांगली दिली का? अरे तुझ्या आईला, बहिणीला, पत्नीला तर मुलीला तर चांगली वागणूक मनुस्मृतीमध्ये आहे का? तुझ्या आईला किंवा तुझ्या घरातील महिलांना बरोबर आण, त्यांना मनुस्मृती वाचू दे आणि मग आपण ठरवूया त्यात काय चांगलं आणि काय योग्य. जर चांगलं असेल तर मी वंदन करतो, आणि जर मनुस्मृतीमध्ये शूद्र, अतिशूद्र, बहुजन समाज आणि समस्त ब्राह्मण सहित संबंध महिलांचा जर वाईट वागणूक आणि वाईट लिहिला असेल
तर तू शरद पक्ष तू स्वतःला जोडे मारून घे, नाहीतर मी तुला जाहीरपणे जोड्यानं मारतो, लक्षात घ्या. दुनिया जर चांगली मनुस्मृतीमध्ये काय चांगलं असेल तर निश्चितपणे त्याला वंदन करतो. तर जर चांगलं नसेल, इथल्या महिलाबद्दल, इथल्या ब्राह्मण महिलाबद्दल, इथल्या बहुजन महिलाबद्दल, शूद्र अतिशूद्र बहुजन समाज, मराठा ओबीसी, एससी एसटी ओबीसी मराठा समाज इत्यादी बहुजन समाजाबद्दल जर मनुस्मृतीमध्ये वाईट लिहिलं असेल तर तू स्वतः जोड्यानं मारून घे, नाहीतर मी तुला बहुजन समाजाच्या वतीनं जोड्यानं मारणार. हा मनुस्मृतीमध्ये फक्त ब्राह्मण पुरुषासाठी चांगले लिहिले आणि त्याच्यावरून त्याला शरद पक्षाला हे मनुस्मृती चांगली वाटत असेल काय? फक्त ब्राह्मण स्त्रियाबद्दल सुद्धा नाही लिहिले, ब्राह्मण पुरुषाबद्दल मनुस्मृतीमध्ये चांगले लिहिले, तेवढंच त्यानं पकडले. त्यामुळे ते घटकना ब्राह्मण असल्यामुळे तुला ती चांगलं वाटत असेल, पण आम्ही काय चांगलं म्हणायला ठरल्या? मनुस्मृतीचं समर्थन आम्हीच कर चांगलं. बहुजन समाजाला स्त्रियांना गुलामगिरीचा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला महाडच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामध्ये जाहीरपणे त्याची होळी करून मानवी क्रांतीचा आणि स्त्री मुक्तीचा इतिहास घडवला. आणि म्हणून मनुस्मृती म्हणजे ब्राह्मणाने बहुजन समाजाला स्त्रियांना गुलाम करणारी केलेली गटारगंगा. मनुस्मृती ही गटारगंगा, आणि त्या गटारगंगा दुसरे काही नाही. आणि त्या गटारगंगेतील हा शरद पक्ष नावाचा किडा आणि डुक्कर मनुस्मृतीच्या सर्व घाणीच्या गटारगंगेत येणारा आणि गटारगंगेत दूर खाणारा डुक्कर आणि किडा हा शरद पक्ष मनुस्मृती संदर्भामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्ष जी टीका केली आहे त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि आणखी एक तो कुठे बोललेला आहे, तो व्यासपीठ रेशीम बागेतील व्यास नावाच्या सभागृहात बोललेला आहे. आणि म्हणून माझ्या बहुजन समाजानं आपल्या कुठल्याही सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमामध्ये, कोणत्याही शैक्षणिक कार्यक्रमामध्ये बोलताना सन्माननीय व्यासपीठ म्हणू नका. का? तो व्यासपीठ म्हणजे काय? व्यास नावाच्या ब्राह्मण ऋषीनं ब्राह्मणाच्या हितासाठी जे बोललं जातं, केलं जातं त्याला व्यासपीठ म्हणतात. आणि या व्यास सभागृहात हा शरद पक्ष नावाचा भटकणा बोललाय, तो ब्राह्मणाच्या हितासाठी बोललाय, बहुजन समाजाच्या हितासाठी बोलला नाही. म्हणून आपण कोणताही कार्यक्रम असेल तर आपल्या विचारपीठाला व्यासपीठ मुलीच म्हणू नका. सन्मान्य व्यासपीठावर अनेक जण म्हणतो, आपण सगळे म्हणतात, परिवर्तनवादी सुद्धा, बाकीचे सुद्धा म्हणतात सन्मान्य व्यासपीठावरती प्रमुख उपस्थितीमध्ये, असं म्हणू नका. हे व्यासपीठ नाही, हे बहुजन पीठ आहे, हे विचारपीठ आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज पीठ म्हणा, हे फुले पीठ, हे आंबेडकरवादी पीठ, हे विचारपीठ म्हणा, हे परिवर्तनवादी पीठ, हे धम्मपीठ असं म्हणा, तर व्यासपीठ आता म्हणू नका. पुन्हा एकदा शरद पक्ष नावाच्या रेशीम किड्याचा मी जाहीर निषेध करतोय.